नुकताच गणपती नवसाला पावतो. 2012ला जे मुंबईचा राजा टायटल होता, याला या माणसाने बॅलन्स कुठे दिलेला आहे? उंच मूर्ती आम्ही का बनवतोय? मूर्ती कुठे ना कुठे हायलाइट कमी होते आणि डेकोरेशन कुठे ना कुठे हायलाइट जास्त होतं. त्यांच्यासारखा कलाकार होणं शक्य नाही. ट्रेडमार्क डाय करून घ्यायची. तर व्हॉट इज द प्रोसेस फॉर 100th इयर? इनफॅक्ट तुमच्या माध्यमातून पण आम्ही सांगतो, चॅलेंजिंग आहे पूर्ण. हे आम्ही जवळून बघतोय आणि जगतोय. कारण तुला एक मी किस्सा सांगतो. आगमन आपलं झालं नाहीये की स्टार्टिंग पासून हे प्रथा आहे. मूर्ती बनवताना त्यांच्या समोर जाणं किंवा त्यांना ऍडवाइज करणं हे म्हणजे महाभयंकर काम होतं. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? वेलकम बैक टू द गणेश उत्सव पॉडकास्ट बाय माझा गणेशा, पावर्ड बाय गणपति माझा. बोल 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 22 फुट वाले की जय. हाँ दोस्तों, आज हमारे बीच में है गणेश गली मंडल के सेक्रेटरी स्वप्निल दादा परब, जो कि हमारे बीच में यहाँ पे मौजूद है. और आज उनसे हम बहुत बातचीत करेंगे मंडल के बारे में और काफ़ी कुछ जानेंगे इनसाइड्स ऑफ द मंडल. और आप लोगों की रिक्वेस्ट थी कि मूर्तिकार का इंटरव्यू के साथ साथ आप लोग मंडल का भी इंटरव्यू लीजिए. तो ऑफ कोर्स हम हर एक कमेंट आपकी देखते हैं, सुनते हैं, पढ़ते हैं. आपके रिव्यूज़ को भी हम बहुत ही सीरियसली लेते हैं. तो आप रिव्यूज़ ऐसे ही देते रहिए, कमेंट सेक्शन में भी ऐसे ही बताते रहिए कि और किस किस का पॉडकास्ट, किस किस का इंटरव्यू आप देखना पसंद करेंगे. आशा करता हूँ कि ये पॉडकास्ट आपको बहुत सिखाएगा और बहुत जो भी छोटे मंडल्स है उनकी इंस्पिरेशन गणेश गली है, तो वो सब छोटे मंडल्स को ये पॉडकास्ट देखना चाहिए. और छोटे ही नहीं, सभी मंडल्स को, सभी मूर्तिकार को और सभी महाराष्ट्र के रहवासियों को ये पॉडकास्ट देखना चाहिए, बिकॉज गणेश गली इज अ हिस्टोरिक मंडल. तो जुड़े रहना एंड तक. जय गणेश दादा. जय गणेश. थँक्यू फॉर कमिंग टू आवर पॉडकास्ट. अँड खरोखर तुमचा मनापासून आभार की तुम्ही मिडवीकमध्ये आम्हाला टाइम देत आहात. आणि इट्स ऑफ सीझन, सो आम्ही विचार केला की मंडळाचा पॉडकास्ट स्टार्ट जेव्हा करणार आम्ही, हे आम्ही ठरवलेलं होतं, तर पहिला एपिसोड वुड बी गणेश गल्ली. अँड थँक्यू टू यू अँड थँक्यू टू ओमकार फॉर कोऑर्डिनेटिंग अँड मेकिंग दिस पॉसिबल. तर दादा, तुम्ही गणेश गल्लीचे सेक्रेटरी आहात. तो सेक्रेटरी इज नॉट जस्ट अ फॅन्सी वर्ड. एक फॅन्सी वर्ड नाही आहे, बट रिस्पॉन्सिबिलिटीवाला एक पद आहे सेक्रेटरी. तर तुम्ही कधी सेक्रेटरी झाले आणि व्हॉट आर द रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज? तुम्ही सेक्रेटरी पदावरची काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहे हे लोकांना सांगा. चिराग, खरं तर आमच्या मंडळामध्ये अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष ही पदं नक्कीच आहेत. ती प्रत्येक मंडळात असतात. पण आमच्याकडे एक खासियत अशी आहे की आम्ही कुठल्याही पदावर असलो, काही असलो तरी आम्ही स्वतःला कार्यकर्ताच समजतो आणि कार्यकर्ता म्हणूनच आम्ही काम करत असतो. एक प्रोटोकॉल असतो, त्यानुसार हे जावं लागतं. खरं तर सेक्रेटरी पदाला मला जवळजवळ 20 ते 21 वर्ष झालेली आहेत. आता 2005 साली मी सेक्रेटरी झालो आणि सगळ्यात तरुण सेक्रेटरी होण्याचा मान मला मिळाला. हे मी माझं भाग्य समजतो. एवढ्या मोठ्या मंडळाची धुरा एवढ्या लवकर माझ्या खांद्यावरती पडली. पण त्याच्या मागे सुद्धा माझे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते, माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम करणारे माझे कार्यकर्ते, पुढची पिढी, यंग पिढी, हे सगळ्यांचं ताळमेळ एक चांगला होता माझ्या पाठीमागे. आणि त्यांच्याच बळावरती आज एवढी वर्ष आम्ही मंडळामध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतोय. जबाबदाऱ्या म्हणशील तर जबाबदाऱ्या नक्कीच असतात. कारण सेक्रेटरी हा कुठल्याही संस्थेचा असू द्या, तो एक स्पोक पर्सन असतो. कारण जे निर्णय कार्यकारिणीमध्ये होतात ते सांगण्याचं काम त्याच्याकडे असतं. कुठेतरी काटेरी पद आहे असं हे पण आपण म्हणू शकतो, कारण बरेच काटे त्या पदाला असतात. कारण मी त्याच्यातनं जातोय. पण असो, चांगलं काम होते आहे मंडळाचं आणि बऱ्याच नवीन नवीन आयडियाज समोर येत आहेत आणि त्या आम्ही राबवतोय. दादा, तुम्ही जेव्हा गणेश गल्ली एक नाव समोर येतो तर दीनानाथ वेलिंग सर यांचं नाव पहिलं येतं. कारण एक बेंचमार्क आणि एक लेवल सेट केलेलं आहे त्यांनी. त्यांच्या मूर्त्या जे होतात, तर त्या संदर्भात आम्हाला सांगा की तुम्ही त्या काळात वेलिंग मास्तरांना बघितलेली आहे मूर्ती जे बनवायच्या वेळी, आणि एखादा किस्सा असा सांगा की इट वॉज अ मेमोरेबल फॉर यू. खरंच शिरा, कारण मी पण खरं तर स्वतःला खरंच मी भाग्यवान समजतो, कारण मी या सगळ्या स्टेजमधून गेलेलो आहे. दीनानाथ वेलिंग ज्यावेळी मास्तरांनी आमची मूर्ती बनवायला सुरुवात केली 1977 साल, हे मंडळाला खरोखर एक कलाटणी देणारं वर्ष होतं. कारण त्याच्या अगोदर आमच्याकडे फक्त चलचित्र बनत होती. 50 वर्ष आमची त्यावेळी पूर्ण होती 77 सालामध्ये, आणि काहीतरी वेगळं
दाखवण्याची जी जिद्द होती कार्यकर्त्यांमध्ये ती होती. आणि कुठेतरी दीनानाथ वेलिंग या हे नाव आमच्या समोर आलं. ते येऊन स्वतः मंडळाला अप्रोच झाले आणि एक उंच मूर्ती बनवण्याची कल्पना, जी संकल्पना होती ती त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवलेली होती. आणि त्यानुसार कार्यकर्त्यांनी पण त्याचा विचार विनिमय केला. बऱ्याचशा काय म्हणतात त्याला मीटिंग्स झाल्या आणि त्यानंतर कुठेतरी हा निर्णय घेतला त्या कार्यकर्त्यांनी की एक रिस्क आपल्याला उचलावी लागेल. डरके आगे जीते म्हणतात ना, तसंच काहीतरी ते वातावरण होतं. आणि त्यावेळी एक उंच मूर्ती गणेश गल्लीमध्ये साकारली गेली, न भूतो न भविष्य, आणि ती ओळख मंडळाची त्या काळी झाली. आणि खरोखर वेलिंग आणि लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबईचा राजा, हे एक अतूट असं नातं आहे. त्यांच्या आठवणीशिवाय किंवा त्यांच्या नावाशिवाय मंडळाचा इतिहास कधीच पूर्ण नाही होणार आणि झाला पण नाही. माझ्या मते जर मी वेलिंगांना बघितलं असेल तर मी त्यावेळी खूप लहान होतो. साधारण माझा जन्मच 83चा असल्या कारणाने एक 5-6 वर्ष वेलिंगांचा सहवास मला लाभला. कारण योगायोगाने 2 बिल्डिंगच्या मध्ये हा गणपती बसतो आणि त्याची एक बिल्डिंग ही माझीच होती आणि माझी खोली ही तळाला होती त्यावेळी. तर खिडकीतनं पण आम्ही वेलिंग मास्तर कसे मूर्ती बनवतात ना ते बघायचो. कारण त्यांची शिस्त एकदम कडवी शिस्त होती. मूर्ती बनवताना त्यांच्यासमोर जाणं किंवा त्यांना ऍडवाइज करणं हे म्हणजे महाभयंकर काम होतं त्यावेळी. आणि आम्ही खिडकीतनं बघायचो वेलिंग कसं करतात, काय करतात. कारण चहाची तलब त्यांना जास्त होती. चहा पिण्यासाठी म्हणून आमच्याच खिडकीचा दरवाजा ठोकायचे. कारण माझे काका त्यावेळी अध्यक्ष होते आणि एक चांगलं रिलेशन्स वेलिंगांच्या बरोबर होतं. एक फॅमिलियर रिलेशन आमचं झालेलं होतं. आणि त्यावेळी कुठेतरी मी वेलिंगांची कला अनुभवली आहे, बघितलेली आहे. आणि त्यांच्यासारखा कलाकार होणं शक्य नाही. तुम्ही प्रोसेस सांगू शकता की तुम्ही बघितलेली आहे की वेलिंग मास्तरांची ही प्रोसेस आहे की फर्स्ट स्केच, देन ते मॉन्युमेंटल जे पण ते बनवत असतील तर ती प्रोसेस सांगा. वेलिंग हे जे स्कूल ऑफ आर्टचे स्टुडंट होते त्यावेळी आणि त्यांचं प्रत्येक काम हे परफेक्ट असायचं. परफेक्शनिस्ट ज्यांना म्हणतात ना तसं वेलिंग मास्तर होते. ते सुरुवातीला काय करायचे, ज्यावेळी एखादा स्केच, एखादी मूर्ती कशी बनवायची हे जर ज्यावेळी आमचं ठरायचं ना त्यावेळी त्याचा पहिला स्केच ते जमिनीवर काढायचे. आणि जमिनीवर त्याचं स्केच काढल्यानंतर त्याचं जे स्केलेटन बांधलं जातं लोखंडाचं, तो प्रॉपर त्या शिगा त्या अँगलमध्ये वाकवणं, त्याचा जो काय म्हणतात त्याला जॉईंट्स असतात ते प्रॉपर तिकडे बनवणं आणि त्याच्यानंतर ते स्केलेटन बांधणं, ही त्यांची एक कला होती वेगळी. म्हणजे त्यांनी एकदा त्या स्केलेटनला गवत गुंडाळलं की असं वाटायचं की ही मूर्तीच झाली तयार. म्हणजे ह्याच्या पुढे काय करायची आम्हाला गरजच वाटत नाही असं त्यावेळी भासायचं. कारण मूर्तीचे डोळे, मूर्तीची सोंड, मूर्तीचा एकूण एक अवयव हा त्या डायमेन्शनमध्ये त्यावेळी त्यांचा असायचा, प्रॉपर असायचा. हल्लीच्या मूर्तिकारांमध्ये ती कला थोडीशी पाठी गेली असं वाटतं. हल्लीचे मूर्तिकार हे प्रॉपर म्हणजे स्केच काढून बनवणं वगैरे याच्यामध्ये जात नाहीत. कारण आता मूर्त्या पण तेवढ्या वाढलेल्या आहेत आणि थोडं कमर्शियलाइज पण झालेलं आहे. पण वेलिंगांमध्ये ते नव्हतं. वेलिंग हे मूर्तिकार होते प्रॉपर आणि त्यांना मूर्ती घडवणं हे एवढंच माहिती होतं. तर ते एक त्यांचा तो एक आर्ट त्यांचं होतं. इव्हन त्यांनी ज्यावेळी ते फिनिश करायचे मूर्ती, म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस पूर्ण करून त्याच्यानंतर व्हाईट वॉश देऊन, बरोबर आठवतं ना की दहीहंडीच्या दिवशी गोकुळाष्टमी त्यांचा उपवास असायचा आणि त्यावेळी ते व्हाईट वॉश मारून मूर्ती सोडून द्यायचे. म्हणजे गोकुळाष्टमी आणि गणपती दरम्यान एक साधारण 10-12 दिवसाचा फरक असतोच आपला येतो. व्हाईट वॉश मारल्याच्या नंतर ती मूर्ती मार्बलची वाटायची. म्हणजे हे त्यांच्याकडे 100% तेवढी फिनिशिंग त्यांच्याकडे होती. एक अप्रूप होतं त्यावेळी मूर्ती बघण्याचं. थोडंसं आता दिसत नाहीये पण हळूहळू नेक्स्ट जनरेशन जी मूर्तिकार आलेली आहेत ना त्यांनी हे अनुभव त्यांचे घेतले पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे अशी आशा प्रत्येक मंडळाला, आमच्या तर आहेच मंडळाला. दादा, आपण बघतो की सगळ्या मंडळांचे आगमन होतात लालबागमध्ये, तर आपल्या मंडळाचं आगमन नाही झालेलं आहे आजपर्यंत. मला तर आठवत नाही की कधी, एकदम पूर्वीची पण मी ऐकलेली नाही. तर याच्या मागे काही रिझन आहे की आगमन आपलं झालं नाहीये की स्टार्टिंग पासून हे प्रथा आहे? नाही, आगमनाचा आमची ही प्रथाच कधी नव्हती. इव्हन आगमन ही प्रथाच नव्हती कधी. आता आगमन होत आहेत, उत्साह होत आहेत, ठीक आहे, एक संस्कृती वाढते आणि एक उत्साह निर्माण होतोय, त्यांना काय आमचा विरोध नाही, ते करू देत. पण मुंबईचा राजाचं आगमन हे कधीच झालं नव्हतं. कारण आमची पहिल्यापासून प्रथा आहे की आमची मूर्ती ट्रॉलीवर बनते आणि जिथे आता मूर्ती उभी आहे तिकडेच आम्ही मूर्ती घडवतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचं पाद्यपूजन होतं, त्या ट्रॉलीची विधिवत पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर आम्ही मूर्ती बनवायला सुरुवात करतो.
जी वेलिंग मास्तरांनी प्रथा आमच्या समोर ठेवली तीच कुठेतरी आम्ही फॉलो करतोय आणि जेणेकरून कोणालाच कसला त्रास उद्भवणार नाही आणि एक मूर्तीचं एक काय म्हणतात ठेवण आहे, मूर्तीची एक परंपरा आहे ती कायम राहील, हाच उद्देश आमचा आहे त्याच्यामध्ये. आणि आगमनाचा तर आमचा कधी विचारच नव्हता. आणि आपण बघितलंय की आता टेक्नॉलॉजीज वाढत आहे, सोशल मीडिया, डिजिटल ट्रेंड्स आहे आणि गणपतीची मेकिंग असते त्यामध्ये पण एवढे म्हणजे डाय असतात, साचे असतात, जेणेकरनं मूर्ती फास्ट प्रोडक्शन होते, मूर्ती जे रेडी असतात ना, जे प्रोसेस असते ते फास्ट होते. तर आता पण गणेश गल्ली हँडजॉबवरच फोकस करतोय की आपल्याला हँडजॉबचीच मूर्ती करायची आहे. ह्यामागे काय मोठं रिझन आहे आणि तुमच्या मंडळांनी कधी हे नाही विचारलं की जेव्हा टेक्नॉलॉजी वाढत आहे तर आपण कुठे ना कुठेतरी आता डायवर शिफ्ट व्हायचं, कारण एक ट्रेडमार्क डाय करून घ्यायची, तर यामागे काय रिझन आहे? नाही, कसं आहे चिराग, विचारलं नाही ह्याच्यातला भाग नाही. आमचे विचार चालूच आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार चालू असतात, कारण काल आहे तस्मे नमा, काळानुसार आपल्याला हे चाललंच पाहिजे. परंतु कसं असतं, ज्यावेळी आम्ही उंच मूर्ती बनवली ना त्यावेळी आमचा एक क्लिअर फोकस होता की ती उंच मूर्ती आम्ही का बनवतोय. तर एक ही कला आहे, मोठी उंच मूर्ती बनवणं ही कला आहे आणि हँडमेड मूर्ती बनवणं ही एक तर आगळीवेगळी कला आहे आणि ती कला, ह्या कलाकाराची कला ह्या संपूर्ण जगासमोर आम्हाला दाखवायची होती, जे आम्ही साध्य करून दाखवलं आणि ते क्लिअर कट झालेलं होतं वेलिंगांच्या माध्यमातून. तर असे अजूनही हरवणारे कलाकार आहेत ना, मूर्तिकार आहेत ना, की जे ती मूर्ती बनवू शकतात विदाऊट डाय. तर ते एक इंटेन्शन आमचं आहे आताही की ती कला लोकांसमोर सादर करावी. कारण ज्यावेळी आपण मूर्ती 15 फुटावरून बघतो उंच मूर्ती, त्यावेळी ती आपल्याला समजते, हा याचं डायमेन्शन असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, याचे हात एवढे बाहेर आले पाहिजे. पण ज्यावेळी तो कलाकार, जो मूर्तिकार जवळून ती मूर्ती घडवतो ना, हे चॅलेंजिंग आहे पूर्ण. हे आम्ही जवळून बघतोय आणि जगतोय, त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला वाटतं ही कला अजून शाबूत राहावी आणि ती लोकांपर्यंत पोहोचत राहावी, बस एवढंच इंटेन्शन आमचं आहे. पण तू म्हणशील कालानुसार आता जर त्याच्यात बदल झाले तर सांगू नाही शकत, कारण कालानुसार थोडंफार आपल्याला बदलावं लागतंच, पण सध्या तरी आमचा ट्रेंड तोच आहे. आणि जेव्हा आपण डायची मूर्त्या बघतो आणि हँडजॉबची मूर्त्या बघतो, तर हँडजॉबची बेसिकली मूर्ती हेवी असते, खूप हेवी असते. तर विसर्जनच्या दिवशी जेव्हा आपली मूर्ती निघते तर तेव्हा कधी असं नाही वाटलं की खूप हेवी मूर्ती आहे आणि जो प्रवास असतो म्हणजे गणेश गल्ली ते गिरगावचा प्रवास असतो, तर दॅट कॅन बी मेड मोर इझियर इफ वी डू डाय जॉब. खरं आहे तुझं म्हणणं, कारण डायची मूर्ती ही खूप हलकी, खूप हलकी असते, ती आपण उचलून पण घेऊन जाऊ शकतो, इव्हन ट्रक किंवा ट्रॉलर मधनं पण आपण घेऊन जाऊ शकतो. पण ज्यावेळी आपण हँडमेड मूर्ती बनवतो त्याचा पूर्ण स्केलेटन आतमध्ये असतं, लोखंडी वर्क त्याच्यावरती केलेलं असतं, त्याच्यावरती प्लास्टर असते, त्याच्यामुळे ती हेवी झालेली असते. म्हणजे राऊंड अबाउट 2.5 ते 3 टनाची मूर्ती आमची असते. 2.5 ते 3 टनाची मूर्ती असते आमची, एवढी हेवी मूर्ती आमची असते. पण त्याच्या मागे सुद्धा मी सांगतो ना, आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी घालून दिलेला एक साचा आहे, एक ढाचा आहे आमचा प्रॉपर, त्याप्रमाणेच आम्ही जातो. कारण तुला मी एक किस्सा सांगतो, ज्यावेळी वेलिंगांनी कमळातली मूर्ती बनवली तर ते म्हणजे काय म्हणतात त्याला, एक चमत्कारच होता, तो एक अचंबित करून सोडलेलं होतं. पण दुसऱ्या मूर्तीचा एक प्रकर्षाने मला इथे उल्लेख करा असा का वाटतो मध्ये, एका अंगठ्यावरती मूर्ती उभी होती, कालिया मर्दनाची जी मूर्ती होती, आणि ते बॅलन्सिंग बघायला ना खास आमच्या जवळ व्ही शांताराम राहायचे त्यावेळी, तुमचा राजकमल स्टुडिओ तिथे, म्हणजे म्हणतात की सगळे मोठमोठे ऍक्टर्स त्या ठिकाणी त्यांच्या शूटिंगसाठी वगैरे यायचे. आणि हा एवढा मोठा माणूस स्वर्गीय व्ही शांताराम हे ती मूर्ती खास बघायला आले की एवढी उंच मूर्ती, कारण त्यांनी गीत गाया पत्थरोमध्ये बहुतेक एक उंच मूर्ती त्यांनी बनवलेली होती, बसलेली मूर्ती, ते जा रे हट नटकट जे गाणं ना त्याच्यामध्ये. तर ही मूर्ती एका बॅलन्सिंग ह्यांनी कशी काय केली असेल वेलिंगांनी, ते खास बघायला आले, कारण कुठेच शिक दिसत नव्हती, कुठेच सपोर्ट दिसत नव्हता. ते पूर्ण आहे ना, म्हणजे मला असं सांगितलं होतं, आम्ही पण ते बघितलं नव्हतं, आम्ही लहान होतो, पण आमचे जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, ते सांगतात व्ही शांताराम पूर्ण गोल फिरलेले, याला या माणसाने बॅलन्स कुठे दिलेला आहे. तर ही एक कला आहे आणि त्यावेळीपासून आहे ना ही मूर्ती विसर्जनाला कशी जाईल, काय करता येईल, आणि मुळात मॅनपॉवर प्रचंड प्रमाणात आमच्याकडे मॅनपॉवर आहे, त्याच्यामुळे कधी भीती नाही वाटली आम्हाला विसर्जनाला काय होईल.
ती उचलून घेण्याची सुद्धा ताकद त्यावेळी आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. ऑफकोर्स देवाची कृपा आहे आणि तोच सगळी ताकद देतो, बुद्धी देतो. आणि आपण पाहिलेलं आहे की गणेश गल्ली इनिशियली म्हणजे फर्स्ट फेजात की गणेश गल्ली हे मूर्तीमुळे फेमस झाला, वेलिंगच्या मूर्तीमुळे फेमस झाला. बट कुठे ना कुठेतरी आता गेल्या 10 वर्षामध्ये एक चार्ट जर आपण काढला तर मूर्ती कुठे ना कुठे हायलाइट कमी होते आणि डेकोरेशन कुठे ना कुठे हायलाइट जास्त होतं. तर हे तुम्हाला नाही वाटत की मूर्ती शुड बी इक्वली हायलाइटेड अँड शुड बी इक्वली स्कल्प्टेड गुड ॲज पर द डेकोरेशन? मला असं कधी जाणवलं नाही की डेकोरेशन सुंदर झालं आणि मूर्तीची कुठेतरी आखणी किंवा ठेवण कुठेतरी चुकली आहे. तर आम्हाला तर कधी असं जाणवलं नाहीच. आता बघणाऱ्याचा दृष्टिकोन कसा असेल ते सांगू नाही शकत, कारण कसं आहे, कलाकाराची कला बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. लोक आमच्याकडे गणरायाच्या मूर्तीसाठी येतात, मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी येतात, ते भक्तिभावाने येतात. त्याच्यामुळे मला तरी इवन स्वतःला वैयक्तिक मी सांगतो की आम्हाला तर कधी जाणवलं नव्हतं की कुठचा भाविक आलाय आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुमच्या मूर्तीकडे तुम्ही लक्ष द्या किंवा डेकोरेशनकडे तुम्ही जास्त लक्ष देताय. तर असं प्रसंग तर कधीच जाणवले नाहीत. पण आमचा एक कटाक्ष नेहमी राहिलेला आहे की मूर्तीकडे आमचं जास्त करून ध्यान असतं. डेकोरेशन तर होतेच आणि ते भव्य दिव्य स्वरूपातच होते, पण मूर्ती ज्याच्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष असते, संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं आणि जे एक श्रद्धास्थान आहे लोकांचं, तर ती चांगली व्हावी याच्यासाठी एक खास आमची कमिटी असते अपॉइंट केलेली. त्याच्यामुळे त्या मूर्तीवर फोकस हा आमचा असतोच. ठीक आहे, कदाचित कुठेतरी एक म्हणतात ना त्रुटी राहिल्या असतील आमच्या, पण जर लोकांनी आम्हाला जर त्या सांगितल्या असतील तर त्याच्यावरती जरूर आम्ही विचार केलेला आहे आणि मूर्ती कशा प्रकारे अजून सुंदर बनवू शकते, घडू शकते याचा सारासार विचार करूनच आम्ही मूर्तीची सुबकता त्या ठिकाणी केलेली आहे. आजही आम्ही वेगवेगळ्या अवतारांमध्ये मूर्त्या आणतो. पूर्वी तर रामायण महाभारताच्या किंवा गणेश पुराणाच्या कथानकावर होत्या. आता सद्यस्थितीमध्ये काय चालू आहे त्या स्थितीमध्ये सुद्धा आम्ही मूर्ती त्या अवतारामध्ये आणतो. हे एक काय म्हणतात चॅलेंजिंग जॉब आमच्या कार्यकर्त्यांसाठी आणि तो आम्ही स्वीकारतोय. पण मूर्तीकडे सुद्धा आमच्या कटाक्षाने लक्ष असते. आता 100रीचा प्रवास एक 3 वर्षात 100री आहे आपली. 98th इयर गणेश गल्ली इज गोइंग 2025. तर 100री म्हणजे खूप मोठा अचिव्हमेंट किंवा खूप मोठा टॅग तुम्ही म्हणू शकता. तर आत्तापासून तयारी चालू आहे की म्हणजे पूर्वीपासूनच तयारी चालू आहे की ह्या वर्षीपासून की बाबा 3 वर्ष राहिले तर ही आपली प्लॅनिंग असली पाहिजे, फायनान्शियल, डेकोरेशन, मूर्ती हे सगळं. तर व्हॉट इज द प्रोसेस फॉर 100th इयर? खरंच एक मैलाचा टप्पा आहे 100 वर्ष आणि तो उच्चारताना सुद्धा आम्हाला दम लागतोय. कसं आहे, एक वेगळा दिवस असतो, तो एक वेगळं वर्ष असतं. 50 वर्ष म्हणा, 75 म्हणा किंवा 100 वर्ष म्हणा, म्हणजे आता शतक महोत्सवी वर्ष आमचं आहे. तर तुझं म्हणणं बरोबर आहे. आमचा प्रवास जो आहे तो फार खडतर होता आणि बऱ्याच अडचणींवर मात करून हे मंडळ मोठं झालेलं आहे. आमचं खरं तर 100 वर्षाकडे एक बारकाईने लक्ष आहे आणि गेली 10 वर्षापासून या शतक महोत्सवी वर्षामध्ये आपण काय करू शकतो, काय काय करायचं आहे, त्याच्यात काय बदल आपल्याला करायचे आहेत ते हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही समोर आणतोच आहोत. त्याच्यामध्ये डेकोरेशनचा मुद्दा असेल, मूर्तीचा मुद्दा असेल किंवा अदर दॅन बाकीचे जे आमचे उपक्रम चालतात गणेशोत्सवाच्या नंतरचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय करता येईल, फायनान्शियली आपण स्ट्रॉंग कसे होऊ. कारण खरं तर 100 वर्ष म्हटल्यावरती तामझाम असणार आणि कुठेतरी सगळी सोंग करता येतात पण पैशाचं करता येत नाही. त्याच्यामुळे त्याची जी काय म्हणतात त्याची जोडणी आहे पैशाची, फायनान्शियल जी काय, ती 10 वर्षापासूनच आमची चालू झालेली आहे. अच्छा. हा, पण करणार काहीतरी भव्य दिव्य एवढं तर नक्की सांगतो. एक अजून एक हिंट द्या सर्वांना की 100रीमध्ये एकदम म्हणजे सस्पेन्स, तर ऑफकोर्स ते सस्पेन्स असू द्या, आम्हाला सस्पेन्स एकदम उघडा नाही करायचंय, बट एक थोडक्यात हिंट की बाबा 100व्या वर्षामध्ये डेकोरेशन आणि मूर्ती अशी झाली पाहिजे की लोकांच्या अंगावर काटा यायला पाहिजे. आता हिंट तर तूच दिलीस ना. सगळं जर मी आता बोलायला लागलो ना तर मग पुढची 3 वर्ष आमचं ऐकणार कोण? नाही, पण करणार चिराग, खरंच आम्ही भव्य दिव्य करणार. इनफॅक्ट तुमच्या माध्यमातून पण आम्ही सांगतो, जर कोणाला काय आयडियाज असतील, कोणाचे काय थॉट्स असतील तर ते आम्हाला तुम्ही सांगू शकतात. चांगले असतील तर इम्प्लिमेंटेशन 100% आम्ही करू.
आमचा प्रयत्नच तो आहे की जे करणार ते भव्य दिव्य करणार. हे मंडळ सगळ्यांचं आहे, ते मंडळ मोठं करण्याला सगळ्यांचाच हातभार लागलेला आहे. त्याच्यामुळे येतात आयडियाज येतात, त्या घ्यायच्या, ज्या स्वागतार्ह असतील त्या ठेवायच्या, बाकीच्या बाजूला ठेवायच्या. हेच काम आहे आमचं. पण 100% काहीतरी मोठं करायचा आमचा विचार आहे, पण तो मी सांगू नाही शकत आहे तुम्हाला. आम्ही 100 वर्षी पण एक पॉडकास्ट करणार. नक्की. तर त्या वर्षी याच माध्यमातून आपल्याला ओपनिंग करायची. नक्की 100%. दादा, आता आपण गोष्ट करतो की आपली जे टीम आहे, सेवेकरी, सभासद जे म्हणून, तर ही संख्या किती आहे आपल्याकडे, आणि जर कोणाला मेंबर व्हायचा असेल आणि तो लालबाग मधला नाही आहे, तर तो मेंबर होऊ शकतो की नाही होऊ शकतो, काय प्रोसेस असते? अच्छा, आमच्याकडे एक घटना आहे आमची मंडळाची. ती घटना पूर्वापार चालत आलेली आणि ती बनवलेली घटना आहे. त्याच्यामध्ये आमचे जे सभासद आहेत, सभासद, सहकारी सभासद, माजी पदाधिकारी आणि सन्माननीय सहकारी, अशा या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आम्ही डिवाइड केलेले आहेत. आणि स्वयंसेवक, तर कसं असते, वयाची 16 वर्ष पूर्ण केलेला जो आमचा कार्यकर्ता असतो तो सहकारी सभासद म्हणून मंडळामध्ये येतो आमच्या. त्याच्या अगोदर तो स्वयंसेवक म्हणून येतो. त्याच्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तो सभासद म्हणून आमच्या पटलावरती येतो आणि मग तो कार्यकारिणीमध्ये येऊ शकतो. कार्यकारिणीतनं रिटायर झाल्याच्या नंतर तो माजी पदाधिकारी म्हणून येतो. आणि जे मंडळाची सेवा करत असतात तर त्यांना सन्माननीय सदस्य म्हणून आम्ही एक आमचा जो कॅडर आहे तो दिलेला असतो. तर खरं तर याची प्रोसेस ही घटनेमध्ये लिहिलेली आहे. साधारण ऑफिशियल जर सभासद, नुसते पटलावरचे सभासद असतील तर ते 420च्या आसपास आमचे सभासद आहेत. टोटल जर संख्या बघितली ना तर ती 3500च्या वर जाते. सभासद, सहकारी सभासद, स्वयंसेवक वगैरे सगळे मिळून तेवढी. कारण कसं आहे, सगळ्यात जुनं मंडळ लालबागमधलं आहे आणि बरेचसे लालबागमधले जे विभाग आहेत ते या मंडळाच्या अधीन आहेत, मंडळाच्या अंडर येतात. टोटल 8 विभाग मंडळाच्या अधिपत्याखाली येतात या. आणि त्याच्यामुळे तिकडे संख्या पण तेवढी मोठ्या प्रमाणात असते वर्गणीदारांची. पण त्यांना प्रत्येकाला मंडळामध्ये काही पदावर घेणं ते शक्य होत नाही. त्याच्यामुळे हे 35 जणांची आमची जी कार्यकारिणी आहे ती ठरलेली असते आणि त्याच्या अंडर सभासद, सहकारी सभासद हे काम करत असतात, स्वयंसेवक असतात. राहिला प्रश्न लालबागमध्ये मधून दुसरीकडे शिफ्ट झालेले जे आमचे आहेत आणि त्यांना काम करायचं आहे, किंवा लालबागच्या व्यतिरिक्त आणि जे गणेश भक्त आहेत ज्यांना मंडळामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, मंडळाचं काम करायचं, त्यांना आम्ही संधी दिलेली आहे. सेवेकरी म्हणून एक कॅटेगरी आहे ती आम्ही त्यांना देतो. पण त्याच्यात पण कसं असते, लिमिटेड असतात. कारण काय, कोणी येऊन जर तिकडे सेवा करत असेल ना तर त्याच्यावरती सुद्धा काहीतरी मर्यादा आम्हाला ठेवाव्या लागतात आणि त्या मर्यादा लक्षात ठेवूनच त्यांची संख्या आम्ही एक लिमिटेड केलेली आहे आणि रेफरन्स देऊन आम्ही खरं तर त्याच्यामध्ये आणतो, कारण त्याचं सगळं पोलीस व्हेरिफिकेशन आम्हाला द्यावं लागतं. तर अशा प्रकारे आपण हे जे काय वेगवेगळे कॅडर्स आहेत ते करतो. जर आमच्या मंडळाच्या विभागात जे राहतात, ज्यांचं रेशनिंग कार्डवर नाव आहे, आधार कार्डवर नाव आहे, तेच फक्त आमच्या मंडळाचा सदस्य होऊ शकतात. 2012 पूर्वी जे राहायला आलेले आहेत त्यांना आम्ही सभासद म्हणून, वर्गणीदार म्हणून संबोधतो आणि त्याच्यानंतरच्यांना आपण देणगीदार म्हणून संबोधलं जातं, कारण कुठेतरी संख्या मर्यादित आहे आमची. बरोबर. तर दादा, एक किस्सा होता 2012ला, जे मुंबईचा राजा टायटल होता, तर त्यामध्ये पण खूप कॉन्ट्रोवर्स्या झालेल्या होता की बाबा टायटल आहे म्हणजे आपल्याकडेच टायटल आहे. तर आता मुंबईचा राजा, ऑफकोर्स आता तर सगळ्यांना माहितीच आहे की मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली एकच मुंबईचा राजा आहे. तर त्यावेळी काय कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि आपण ते लिगल ऍक्शन जे प्रोसेस आहे ते चालते झाली की काय? कसं आहे चिराग, मुंबईचा राजा हे नाव आमचं पूर्वीपार चालत आलेलं आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नवाकाळ पेपरमध्ये मुंबईच्या राजाची एक मूर्ती विसर्जनासाठी आमची होती, ओमवरची मूर्ती होती, ओमवरची. आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने मुंबईचा राजा म्हणून त्याला टायटल मिळालेलं होतं नवाकाळमध्ये. पण त्यावेळी काय झालेलं, आता जशी मीडिया जी स्ट्रॉंग आहे, म्हणजे काही झालं, म्हणजे खट जरी झालं तरी ते लोकांपर्यंत पोहोचलं जातं, त्यावेळी तेवढ्या मोठ्या प्रमाणात मीडिया नव्हती आणि मुंबईचा राजा हा त्यावेळीपासून प्रचलित होता. तर ती जी काय कॉम्पिटिशन्स होती तर त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की हे नाव आमचं आहे, तर तुम्ही कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी ते करू नका. आणि माझ्या मते त्यांनी ते ऐकलेलं होतं, त्याच्यानंतर ते सगळं बंद झालं आतापर्यंत आहे ते. आणि मुंबईचा राजा आता हे तर सगळ्यांना सर्वश्रुत झालेलंच आहे म्हणा, आणि चांगल्या प्रकारे आता सगळं चालू आहे. दादा, आपण मंडळ
एक फंक्शन होतं मंडळ, तर त्यामध्ये खूप सोशल ऍक्टिव्हिटीज पण होतात, बरोबर, पूर्ण वर्ष चालतात. तर आपल्या मंडळमध्ये काय काय सोशल ऍक्टिव्हिटीज होतात आणि काय बजेटिंगवर होतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कॅम्प लावला आपण, आई चेकअप कॅम्प, तर त्यामध्ये किती एक अप्रॉक्सिमेट बजेट लागतं आणि किती मॅनपॉवर लागतं आणि काय प्लॅनिंग लागते? आणि सगळ्यांना एक मेसेज द्या की जे पण मंडळवाले आहेत, तर अपार्ट फ्रॉम गणेशोत्सवमध्ये तर ते लोक गणेशोत्सव साजरा करतात, बट उरलेला जो टाइम असतो, वेळ असतो वर्षभराचा, तर त्यामध्ये त्यांना ऍक्टिव्हिटीज का करावे लागतात, तर हे सगळ्यांना सांगा. खरं तर आता ना एक ट्रेंड बदलत चालली आहे मंडळांची. म्हणजे ते चाळीतलं मंडळ असो, मजल्यावरचं मंडळ असो, नाहीतर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करणारं मंडळ असो, आज प्रत्येकाच्या थॉट्स क्लिअर आहेत की गणेशोत्सवात ना जो काही फंड आपल्याला जमा होतो ना, तर तो समाजासाठी वापरावा. खरं तर म्हणजे आमच्याकडे बघून काही बरीचशी मंडळं आम्हाला अप्रोच पण झालेली होती की तुम्ही हे कसं करता, काय करता. त्यांना आम्ही मार्गदर्शन सुद्धा केलं आणि त्याच्यानुसार ती मंडळं पण आता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतायत. जो काही गणेशोत्सवात आपला जो फंड जमा होतो ना, तो लोकांचा फंड असतो आणि लोकांनी दिलेला तो फंड असतो. तर त्याचा विनियोग जर लोकांसाठी झाला तर खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावल्यासारखा असतो. नुसताच गणपती नवसाला पावतो किंवा गणपतीमुळे मला हे मिळालं तसं नसते. गणपती नवसाला कधी पावतो तर त्याच्या माध्यमातून लोकांना काही सामाजिक कार्य घडवलं जातं. आमच्या लालबागमध्ये फार मोठी मोठी मंडळ आहेत. लालबागचा राजा असेल, आमचं असेल, चिंचपोकळी असेल, तेजुकाया असेल, ही सगळी मंडळं ही समाजकार्यात गुंतून गेलेली आहेत. आता आमच्याकडून जे काही फंड जमा होतो ना, तर त्याचा विनियोग समाजसेवेसाठीच असतो. त्याच्यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणात आम्ही शिष्यवृत्ती ज्या आहेत, म्हणजे स्कॉलरशिप डिस्ट्रीब्युशनचा जो प्रोग्राम आहे तो घेतो. विभागवार आमची जी काय स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन त्यांना मिळावं, जेणेकरून अभ्यास त्यांचा चांगला होईल आणि कुठेतरी मंडळाच्या माध्यमातून तो मुलगा एका अशा स्टेटसला पोहोचेल की जिथून तो मंडळाचं नाव काढेल की ठीक आहे, मंडळामुळे मला आज ह्या स्तरापर्यंत जाण्याची संधी मिळाली. तर याच्यासाठी म्हणून स्कॉलरशिप डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम असतो. आम्ही सुरुवातीला पुस्तक पेढी चालवायचो मंडळाकडून. फार जुनी गोष्ट आहे ही. आता कसं ऑनलाईन सगळं झाल्यामुळे ना पुस्तक पेढी वगैरे हे प्रकार बंद झालेले आहेत. त्या पुस्तक पेढीच्या माध्यमातून आज कितीतरी विद्यार्थी शिकले गेले आहेत आणि ते नाव काढतात. आवर्जून मंडळाच्या सगळ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात आणि त्यांच्याकडनं खरोखर ऐकायला आम्हाला आवडतं की आज जे काय आम्ही उभे आहेत ते मंडळामुळे आहेत. मंडळाने पुस्तक पेढीची संकल्पना त्यावेळी चालू केलेली होती, जी मुंबईमध्ये कुठेच नव्हती. तर त्याच्या माध्यमातून आम्ही शिकलो, आम्हाला पुस्तकं मिळाली, आम्हाला आमचं करिअर करता आलं. त्याच्यानंतर SSC व्याख्यानमाला आम्ही आयोजित करायचो त्यावेळी. म्हणजे कोणी विचार पण केला नव्हता ही SSC व्याख्यानमाला ही काय असेल. म्हणजे आता 10वी-12वीच्या परीक्षा आल्या तर त्यांना गाईड करायला पेपर कसा लिहायचा, कुठचे क्वेश्चन्स पेपरमध्ये येऊ शकतात, ते कसे सॉल्व्ह करायचे हे त्यावेळी आम्ही सांगत होतो. आता क्लासेस झाले, त्याच्यामुळे ती संख्या कमी झाली आणि तो उपक्रम सुद्धा आमचा बंद झाला. त्याच्या व्यतिरिक्त एज्युकेशनलमध्ये ज्या वेळी वेगवेगळे उपक्रम राबवायचे असतात, म्हणजे आता काही कम्प्युटरमध्ये वेगवेगळे कोर्सेस झाले, आता ॲडव्हान्स एक्सेल कोर्स असेल, MS CIT वगैरे असतील, तर ते डेली बेसिसवर आमचे चालूच आहेत. आता पुढच्याच महिन्यामध्ये आमचा म्हणजे एरवी आम्ही काय करायचो, एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटशी टायअप करायचो की तुम्ही त्या इन्स्टिट्यूटमध्ये जा, तुम्ही म्हणजे मंडळाकडून सगळी फी बेअर केली जाईल आणि तुम्ही तिकडे शिका. पण आत्ता ह्या घडीला मला सांगायला खूप आनंद वाटतोय की पुढच्या महिन्यातच साधारण 2-3 जानेवारीच्या दरम्यान आमचं स्वतःचं संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू होते मंडळाचं. त्याची तयारी झालेली आहे, फक्त ऑफिशियल अनाऊन्स होणं बाकी आहे, त्याची तारीख अनाऊन्स होणं बाकी आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा येणाऱ्या पिढीला होईल. आमच्या ॲडव्हान्स एक्सेल कोर्सेस असतील, ॲनिमेशनचे कोर्सेस असतील, जे बाहेर लाख 1.25 लाखाच्या घरामध्ये जातात आणि ते अफोर्ड नसतात मध्यमवर्गीय कुटुंबांना, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचा बाब ही होईल. फोटोग्राफी सारखे कोर्सेस आम्ही राबवतो, जे गव्हर्नमेंट सर्टिफाय कोर्सेस असतात. आत्ताच आम्ही मागच्या महिन्यामध्ये तो कोर्स राबवला. कारण आता डिजिटल मार्केटिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे फोटोग्राफी म्हणा, व्हिडिओग्राफी म्हणा, याच्यात सुद्धा आपली मुलं करिअर करू शकतात. तर ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स आलेला आहे. खरं तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची ग्रँट मिळते. गव्हर्नमेंटकडून एखाद्याला स्टार्टअप चालू करायचं असेल फोटोग्राफीमध्ये, तर त्याला लोन्स इझिली अवेलेबल होऊ शकतात 5 लाखापर्यंतची. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही तो कोर्स चालू केलेला होता. आज बरेचसे जण फोटोग्राफर म्हणून वावरत आहेत आणि त्यांचा स्वतःचा धंदा सुरू करून उदरनिर्वाह करतायत.
हे कुठेतरी आम्हाला समाधान वाटते मंडळ म्हणून. आरोग्याच्या बाबतीत तर मंडळ नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. आताच आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प जो घेतो त्याच्यात साधारण 4 तासामध्ये आमच्या 2460 बॉटल्स कलेक्ट झालेत. 2460 2460 म्हणजे हा काय जोक नाहीये. पण कसं असते, आवर्जून रक्तदान करणारे जे रक्तदाते असतात ते आमच्या रक्तदानासाठी थांबतात. गणपतीपासूनच त्यांची तारीख कधी आहे आपल्या ब्लड डोनेशनची त्यांची विचारणा चालू असते आणि ते हॉनररी करतात, ब्लड देतात. कारण मंडळाकडून एखाद्याला कधी रक्ताची गरज जर भासली ना तर मंडळ 24 तास खुलं असते. मंडळाचा दरवाजा असतो तो. आम्हाला फोन जरी केला रात्री अपरात्री सुद्धा आम्ही त्यांना ब्लड अवेलेबल करून देतो, कारण 8 ब्लड बँकेशी आमचा टायप आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मंडळावर विश्वास आहे. ब्लड डोनेट करायला त्याच्यामुळे येतात, मित्रांना घेऊन येतात. आय चेकअप कॅम्प आमचा असतो ज्याच्यामध्ये कॅटरॅक्टची ऑपरेशन्स असतात ते आम्ही फ्री करतो. साधारण 60 ते 70 हजार रुपयाची जी लेन्स आहे ती लेन्स आम्ही वापरतो. लेझर पद्धतीने ते ऑपरेशन्स होतात. आणि फक्त वर्गणीदारांसाठी नाही तर हे सगळे उपक्रम खुले असतात. भारतात राहणारा नागरिक कुठे राहणारा असेल तो येतो आणि तिथे ऑपरेशन्स करतो. तर अशा प्रकारचे जे काय उपक्रम आरोग्याचे आहेत ते चालू आहेत. वेगवेगळे उपक्रम अजून आम्ही काय म्हणतात त्याला पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही डिक्लेअर करूच. कसं असतं, जे आपले खेळाडू आहेत त्यांना चांगल्या प्रकारे अजून वाव कसा मिळेल, त्यांना प्रशिक्षण कसं मिळेल, तर याच्यासाठी उन्हाळ्याच्या दरम्यान म्हणजे ज्यावेळी मे महिना होतो, मुलांना सुट्ट्या असतात, तर त्यावेळी मल्लखांब प्रशिक्षण शिबिर, कबड्डी प्रशिक्षण शिबिर अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो. एक सशक्त भारत जर आपल्याला घडवायचा असेल ना तर तो मंडळाच्या माध्यमातून देखील कसा घडवू शकतो हे एक उद्दिष्ट आमचं आहे. आणि एक मगाशी तुला सांगायचं विसरलो की दिवाळीच्या सुट्टीमध्ये ना, दिवाळीच्या अगोदर आम्ही किल्ले बनवणे स्पर्धा आयोजित करतो. किल्ले बनवणे प्रात्यक्षिक आम्ही त्या ठिकाणी दाखवतो. खरं तर ही कला आता लोप पावत चाललेली आहे. पूर्वीच्या काळी दिवाळी आली की किल्ले बनवले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत कसा पोहोचू शकतो त्या दृष्टिकोनातनं हे एक आमचं पाऊल होतं आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. कदाचित भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात एक वेगळा इव्हेंट त्यावेळी तयार होईल अशी कुठेतरी आम्हाला आशा वाटते. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही दर वर्षाला राबवतच असतो. त्याच्यामध्ये अजून उपक्रम येतीलच भविष्यामध्ये, ते नक्कीच तुम्हाला आम्ही सांगू आणि तुम्हाला ते दिसतील. अभिमानाने सांगतो की आज चांगल्या प्रकारे आमचं विसर्जन होतं. त्याच्यामुळे आमचे मंडप जरी वेगवेगळे असले गणपतीचे तरी आमची भावना तीच आहे की त्यांच्या नोकऱ्या, त्यांचं शिक्षण सगळं सांभाळून ही मुलं हे काम करत असतात. मंडळांमधली भांडणं वगैरे हे असं काही एक नसतं. हा एक चांगला मेसेज आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. ही मैत्रीत्वाचीच भावना आहे.